श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. उद्या आहे सोमवती अमावस्या. या सोमवती अमावस्येच्या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप खूप प्रभावी ठरतात. तसे तर अमावस्या दर महिन्यात येते, परंतु सोमवारी येणाऱ्या अमावस्येला सोमवती अमावस्या म्हणतात. दर अमावस्येला पितरांची पूजा करावी असे धर्मशास्त्र सांगते. तेव्हा शक्य नसेल तर निदान सोमवती अमावस्येला पितरांची व तुळशीची पूजा अवश्य करावी. या सोमवती अमावस्येला शंकर आणि पार्वतीची पूजा केली जाते. तसेच तुळशीचे देखील पूजन केले जाते. तुळशीला हरिप्रिया असे देखील संबोधले जाते, म्हणजेच हरी आणि हर या दोघांची कृपा व्हावी म्हणून सोमवती अमावस्येला तुळशीची पूजा करणे खूप शुभ ठरेल. या अमावस्येच्या दिवशी आपल्याला पितरांचे स्मरण करायचे आहे. त्यांच्या नावाने दानधर्म करून त्यांच्या आत्म्याला सद्गती प्राप्त व्हावी अशी प्रार्थना देखील करायची आहे. या दिवशी शंकर पार्वतीची विधिवत पूजा, गरिबांना दान धर्म, समाजसेवा, मातृपितृ सेवा केली असता 10 पटीने जास्त पुण्य प्राप्त होते असे म्हणतात. ज्यांच्या कुंडलीत पितृदोष दिलेला असेल त्यांनी सोमवती अमावस्येला पितरांची पूजा अवश्य करावी. असे केल्याने पितरांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होत असतो. अगदी आपल्या कुंडलीमध्ये पितृदोष असो किंवा नसो, आपण जर या दिवशी पितरांची सेवा केली तर आपल्या आयुष्यामध्ये कधीच कसलीच कमतरता ही भासत नाही. आपण एखादं घर बघा, त्या घरामध्ये नेहमी पैसा हा येत असतो, तसेच त्यांच्या मुलांची देखील प्रगती होत राहते. पण आपल्याकडे बघायला गेले तर तसं होत नाही, कारण की त्या घरामध्ये नेहमी पितरांची सेवा केली जाते. तसेच त्या घरामध्ये कुलदेवतेची देखील सेवा केली जाते. त्या घरामध्ये पितृदोष नसतो. मग आपल्या घरामध्ये देखील आपण पितरांची सेवा केली, तसेच या अमावस्येच्या दिवशी जर काही उपाय केले तर आपल्या आयुष्यातील अडचणी, अडथळे, संकटे देखील दूर होतील. आता या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहे की ज्यामुळे आपल्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य, गरिबी दूर होईल व आपल्या मुलांची देखील प्रगती होईल. तर या दिवशी कोणते उपाय करावे, कोणत्या सेवा कराव्या हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका. या सोमवती अमावस्येला जर शक्य असेल तर सूर्योदयाआधी नदीत स्नान करावे. नदीत स्नान करणे जर शक्य नसेल तर घरच्या घरी अंघोळ करताना आपल्याला गंगा, सरस्वती, यमुना, गोदावरी, नर्मदा या पंचगंगाचे स्मरण करावे. तसेच अंघोळीच्या पाण्यामध्ये आपण 2 थेंब गंगाजल देखील टाकावे. आपल्या घरामध्ये जर गंगाजल नसेल तर अंघोळीच्या पाण्याकडे एकटक बघत राहावे, गंगा नदीचे स्मरण करावे आणि हर हर गंगे म्हणत आपण अंघोळ करावी. यामुळे आपल्याला पवित्र तीर्थस्थानी स्नान केल्याचे पुण्यफळ हे प्राप्त होत असते. तसेच आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ देखील टाकायचे आहे. काळे तीळ हे आपल्या पितरांना समर्पित असतात. तसेच आपण कच्चं दूध देखील आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकावं. आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये या 3 वस्तू टाकून अंघोळ करावी. यामुळे आपल्यामध्ये असणारी नकारात्मकता ही दूर होत असते. तसेच आपण जी काही पूजा करतो, सेवा करतो, त्या सेवेचे देखील आपल्याला फळ हे प्राप्त होत असते. अंघोळ झाल्यानंतर या दिवशी शुभ्र रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे. मग तुम्ही पिवळ्या, लाल किंवा सफेद रंगाचे वस्त्र परिधान करू शकता. फक्त या दिवशी आपण काळ्या रंगाचे वस्त्र चुकूनही परिधान करायचे नाही. या दिवशी आपल्याला भगवान भोलेनाथांची देखील पूजा करायची आहे. मग तुम्ही सकाळी पूजा करू शकता किंवा सकाळी जर वेळ मिळाला नाही तर तुम्ही सायंकाळी जरी पूजा केली तरी पण चालेल. शिवशंकरांची आणि पार्वतीची दूध, पाणी, बेल, फूल, अक्षता वाहून पूजा करावी. धूप दीप दाखवावा. ओम नमः शिवाय या मंत्राचा आपल्याला जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा जप देखील या दिवशी आपण करावा. आता या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये देखील काही पूजा सेवा करायची आहे. तर आपण फरची पुसत असतो त्या पाण्यामध्ये देखील काही वस्तू टाकायच्या आहे. तर आपण सर्वात प्रथम पाणी घ्यायचं आहे. पाण्यामध्ये थोडंसं खडे मीठ टाकायचं आहे. तसेच पिवळी मोहरी टाकायची आहे. आता जिथे पूजेचं साहित्य मिळतं तिथे तुम्हाला पिवळी मोहरी सहज मिळून जाईल. पिवळी मोहरी ही आपल्या घरामध्ये असणारी नकारात्मक ऊर्जा ही शोषून घेत असते. तसेच लिंबाचे 2 थेंब त्या पाण्यामध्ये टाकायचे आहे. गोमूत्र असेल तर गोमूत्र देखील त्या पाण्यामध्ये टाकावं. थोडीशी हळद त्या पाण्यामध्ये टाकायची आहे. या सर्व वस्तू टाकून आपण फरची पुसायची आहे. आपण जर या सर्व वस्तू टाकून फरची पुसली तर आपल्या घरामध्ये जी काही येडाबिडा आहे, नकारात्मकता आहे, नजरबाधा आहे तर ती दूर होत असते. आता ही नजरबाधा म्हणजे नक्की कोणती, तर आपल्या इथे कोणी ना कोणी येत असतं. शेजारी असो किंवा नातेवाईक असो, प्रत्येकालाच आपल्याबद्दल, आपल्या मुलांबद्दल चांगले वाटते असे नाही. मग त्यांच्यामध्ये असणारी नकारात्मकता देखील आपल्यावरती, आपल्या मुलांवरती प्रभाव करत असते. मग आपल्या घराची, मुलांची, पतीची प्रगती कुठेतरी खुंटत असते. त्यामुळे या सर्व वस्तू टाकून आपण या दिवशी फरची आवर्जून पुसायची आहे.
तसेच आपण उंबरठ्याचं लेपन देखील करायचं आहे। हळद घ्यायची आहे, त्यामध्ये 2 थेंब गोमूत्र टाकायचं आहे आणि त्याने आपण उंबरठ्याचं लेपन हे करायचं आहे। आपण उंबरठ्याचं लेपन केलं तर कोणतीही नकारात्मक ऊर्जा ही आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही। तसेच माता लक्ष्मी देखील आपल्या घराकडे आकर्षित होत असते। आपण एखादं सुशोभित घर बघा, आपण त्या घराकडे आपोआप आकर्षित होत असतो। तसेच माता लक्ष्मीचं देखील आहे। त्यामुळे आपण या दिवशी आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर केर कचरा असेल किंवा दुसरी काही अडगळीच्या वस्तू असतील तर त्या आपण ठेवायच्या नाही। तसेच या दिवशी आपण आपला मुख्य दरवाजा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे। त्या मुख्य दरवाजावरती देखील आपण स्वस्तिक काढायचं आहे। स्वस्तिक हे शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक समजलं जातं। जिथे स्वस्तिक काढलं जातं तिथे नेहमी शुभ कामे ही होत असतात। तर आपण हळद घ्यायची आहे, त्यामध्ये 2 थेंब गोमूत्र टाकावं आणि त्यानेच आपण आपल्या मुख्य दरवाजावरती स्वस्तिक काढायचं आहे। आता स्वस्तिक काढत असताना त्यामध्ये 4 डॉट देखील द्यायचे आहे व दोन्ही साईडने 2-2 रेषा देखील आपण काढायच्या आहे। यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी ही सदैव टिकून राहते। तसेच आपण या दिवशी आंब्याच्या पानांचं तोरण देखील मुख्य दरवाजावरती जरूर लावायचं आहे। दाराबाहेर अगदी मोठी रांगोळी काढणे शक्य नसेल तर कमीत कमी फक्त माता लक्ष्मीची पावलं काढली तरी पण चालेल। एका पावलामध्ये हळद टाकायची आहे, दुसऱ्या पावलामध्ये कुंकू टाकायचं आहे। यामुळे साक्षात माता लक्ष्मीचा वास हा आपल्या घरामध्ये होत असतो। त्यानंतर आपण आपलं किचन देखील स्वच्छ करायचं आहे। किचनच्या भिंतीवरती देखील स्वस्तिक काढायचं आहे। आपण कुंकू घ्यायचं आहे, कुंकवामध्ये गुलाबजल किंवा गंगाजल टाकायचं आहे आणि किचनच्या भिंतीवरती स्वस्तिक काढायचं आहे। तसेच आपण आपल्या गॅसवरती शेगडीवरती देखील स्वस्तिक काढायचं आहे, धूप दीप दाखवायचा आहे। या दिवशी आपण किचनमध्ये देखील एक दिवा प्रज्वलित करायचा आहे। मग तुम्ही तिळाच्या तेलाचा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करू शकता। या दिव्यामध्ये देखील आपल्याला थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे, 7 किंवा 11 काळे तीळ टाकावे। ओम पितृदेवताय नमः, ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा जप करावा। जिथे आपण पाणी भरून ठेवत असतो तिथे हा दिवा प्रज्वलित करायचा आहे। यामुळे देखील आपल्याला पितरांचा आशीर्वाद हा प्राप्त होत असतो। तसेच या दिवशी आता आपल्याला आपल्या उंबरठ्याजवळ एक वस्तू ठेवायची आहे की ज्यामुळे आपल्याला आपल्या पितरांचा आशीर्वाद हा प्राप्त होईल। तर आपण एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे। अगदी तुमच्याकडे जर सुगड असेल तर सुगडमध्ये देखील पाणी घेऊ शकता किंवा मातीचं एखादं भांडं असेल तर त्यामध्ये जर तुम्ही पाणी घेतलं तर अतिउत्तम होईल। त्या पाण्यामध्ये आपण 2 थेंब गंगाजल टाकायचं आहे आणि हे पाणी उंबरठ्याच्या दोन्ही साईडनं शिंपडायचं आहे। पाणी टाकत असतो तेव्हा आपण आपल्या पूर्वजांचं स्मरण करायचं आहे। तुम्हाला जर तुमच्या पूर्वजांची नावं आठवत असतील तर त्यांची नावं देखील तुम्ही घेऊ शकता। आपण आपल्या पूर्वजांकडे माफी मागायची आहे। आपण म्हणायचं आहे की माझ्याकडून जर काही चूक झाली असेल, घरातील लहान्यांकडून मोठ्यांकडून जर काही चुका झाल्या असतील तर आम्हाला माफ करावे, पण इथून पुढे आमच्याकडून जशी सेवा होईल तशी मी तुमची सेवा करण्याचा नक्की प्रयत्न करेन असे आपण म्हणायचं आहे। त्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये जे काही अडचणी अडथळे येत असतील तर त्याबद्दल तुम्ही पूर्वजांना सांगायचं आहे किंवा कोणत्याही क्षेत्रामध्ये प्रगती होत नसेल तर ते देखील सांगावे। तसेच आपण पूर्वजांसाठी प्रार्थना करायची आहे, पूर्वजांच्या आत्म्याला शांती लाभू दे, तसेच त्यांना मोक्ष प्राप्त होऊ दे अशी आपण प्रार्थना करायची आहे। अमावस्येच्या दिवशी आपले पूर्वज हे पृथ्वीवरती येत असतात आणि आपल्या उंबरठ्याजवळ ते थांबत असतात। रात्रभर आपले पूर्वज आपल्या उंबरठ्याजवळ असतात अशी मान्यता आहे आणि आपण जर त्यांना असे पाणी अर्पण केले तर त्यांचा आत्मा तृप्त होतो। त्यामुळे अगदी आपण प्रत्येक अमावस्येला आपल्या उंबरठ्याजवळ दोन्ही साईडनं पाणी हे शिंपडायचं आहे। यामुळे पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळत असते, त्यांना मोक्ष प्राप्त होत असतो। आता हे पाणी शिंपडल्यानंतर अगदी तुम्ही हा उपाय सकाळी करू शकता किंवा जर तुम्हाला सकाळी वेळ मिळाला नाही तर सायंकाळी जरी हा उपाय केला तरी पण चालेल। तसेच दुसऱ्या दिवशी देखील अमावस्या आहे, त्यामुळे तुम्ही दोन्ही दिवशी हा उपाय करू शकता। यामुळे पूर्वजांचा आपल्याला आशीर्वाद हा नक्कीच लाभेल। त्यानंतर घरात आल्यानंतर देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे। शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा, मोहरीच्या तेलाचा दिवा तुम्ही प्रज्वलित करू शकता। आता यानंतर आपल्याला पितरांचे स्मरण करायचे आहे आणि ओम पितृदेवताय नमः, ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे। अगदी जप करणे शक्य होत नसेल तर मोबाईलवरती लावलं, श्रवण केलं तरी पण चालेल। तसेच तुम्ही या दिवशी पितृअष्टक देखील पठण करू शकता। यामुळे देखील आपल्या पितरांच्या आत्म्याला शांती मिळत असते। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।